पण 1987 मध्ये माझी चांगली चाललेली करिअर होती. म्हणजे सगळ्यांना एकदम आश्चर्य वाटतं की अरे मुंबई सोडून नाशिक काय, अरे तुझं आता नाव होतंय, म्हणजे चांगले चांगले बॅनर्स आहे. पण संसार की करिअर अशाच्यात मी त्यावेळी संसार निवडला आणि मी सगळं माझं सोडून मी नाशिकला शिफ्ट झाले. हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे माधुरी जोशी आणि तुम्ही आहात द माधुरी पॉडकास्ट शोवर. मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या प्रभावी आणि संवेदनशील अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे विद्याताई करंजीकर. तर स्वागत करूया आपल्या पॉडकास्ट मध्ये विद्याताई करंजीकर यांचं. विद्याताई, स्वागत आहे तुमचं द माधुरी पॉडकास्ट शो मध्ये. नमस्कार. नमस्कार ताई, कशा आहात तुम्ही? एकदम मजेत. आज रंगपंचमी आहे धोनीबंधन, त्यामुळे असं कलरफुल आहे आणि हे वातावरण पण कलरफुल झालंय. ताई, तुम्ही बालपणापासून मराठी इंडस्ट्रीमध्ये आहात, तर बालपणापासून तर आतापर्यंतचा हा जो तुमचा प्रवास आहे, काय सांगाल तुम्हाला? तुम्ही स्वतःमध्ये काय बदल बघितलेत? अगदी बाल रंगभूमीवर मी करत होते जेव्हा काम, पण तेव्हा मी प्रोफेशनली करत नव्हते. कॉलेजमध्ये झालं गेल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आणि चेंज म्हणशील तर मी खूप चेंज बघितलाय. कारण वयाच्या 23 वर्षांनी मी कमबॅक केलंय. म्हणजे काही वर्षामध्ये अमेरिकेत आम्ही होतो, त्यामुळे माझा रंगभूमीशी संबंध तसा संपला होता. मग 23 वर्षानंतर मी परत आले, स्टेजवर नाटक करायला लागले आणि नंतर मी सिरियल्समध्ये कामं करायला लागले. त्यामुळे ते मधल्या 23 वर्षातला जो चेंज आहे तो मला बाहेरून ऍज अ प्रेक्षक म्हणून जास्त जाणवला. एकतर टेकिंग मध्ये, म्हणजे नाटकाचं जाऊ दे, पण सिरियल्स आणि याच्यात खूप फरक पडलाय. आणि नाटकाचे विषय जे आहेत ते आता इतके व्यापक झालेत ना, की एखादं नाटक जर तुमच्याकडे आले तर त्यातला आधी भूमिका आणि तो विषय हे समजून घेऊन मगच आपण ते करू शकतो. बरोबर आहे. आणि तरी सुद्धा हल्ली लोकांना पूर्वीची नाटकं जास्त आवडतात, कारण लेखकांनी जे तेव्हा त्या काळी लिहून ठेवलंय त्याला अजूनही तितकंच महत्व आहे आणि तेच लोकांना पसंत पडतं. बरोबर. त्यामुळे मलाही जर आता कोणी पूर्वीचं नाटक एखादं विचारलं करशील का, तर मी पटकन हो म्हणेन बहुतेक, नवीन नाटकापेक्षाही. कारण आता तात्यासाहेब आपल्या नाशिकचेच आहेत, त्यांची अशी जी नाटकं आहेत किंवा कानेटकरांची, त्याचे शब्द आणि त्याचे विचार आणि त्यातून मिळणारा जो एखादा कुठला तरी पॉइंट असतो किंवा त्यांचं जे सांगणं असतं ते लोकांना पटकन टच होतं, रिलेट होतं आणि ती नाटकं करायला खरंच मजा येते. तर तुम्ही आता बोललात की 23 वर्षांचा हा मध्यंतर तुमच्या आयुष्यात आला. हो. त्याच्या आधीचं आयुष्य आणि या मध्यंतरानंतरचं आयुष्य, तुम्हाला काय वाटतंय, कसा तुम्ही याचा समतोल साधला? की तुम्हाला असं वाटलं का की अरे मी करू शकेल का नाही? कारण हा 23 वर्षांचा गॅप म्हणजे ह्यूज गॅप आहे. येस. या गॅप बद्दल सांगू थोडंसं? हो हो. मी व्यावसायिक रंगभूमीवर 1985 साली सुरुवात केली. माझं पहिलं नाटक आलं ते आई शपथ, नाना पाटेकर. त्याच्या आधी एक 1983 मध्ये निष्पाप पणशीकरांचं मी करत होते, पण ती सविता प्रभुणेची रिप्लेसमेंट होती, कारण तिचं शूट होतं आणि मग मी कॉलेजच्या त्या मधल्या गॅपमध्ये म्हणजे FY to SY मध्ये ते केलं. पण त्याच्यानंतर पहिलं माझ्या नावावर आलेलं नाटक म्हणजे आई शपथ होतं. आणि तेव्हा मी अगदीच लहान होते. नाना पाटेकर तेव्हाही नाव होतंच, पण बाप आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित असलेलं नाटक होतं आणि खूप सुंदर लिहिलं होतं मंगेश कुलकर्णींनी आणि दिग्दर्शन केलं होतं प्रकाश बुद्धिसागर. बरं. मी, नाना आणि सोनाली जोशी, म्हणजे सुधीर जोशीचे बायको, आठवत असेल, ते आता नाहीये, पण आम्ही तिघच नाटकात होतो आणि खूप सुंदर लिहिलेलं नाटक, इतक्या लोकांनी गौरवलं. मी तेव्हा सॉरी टू से, पण चितळे आणि पाटेकर यांची जुगलबंदी, माझं माहेरचं नाव चितळे आहे. बरं. त्यामुळे मग असं सगळे हेडिंग्स असलेले पेपरमध्ये सगळे रिव्ह्यूज येत होते, त्यामुळे छान वाटत होतं. दुर्दैवाने फार त्याचे प्रयोग झाले नाही, 50 प्रयोग झाले आणि मग नाना सगळ्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला, मग त्याच्या डेट्स मिळाल्या नाहीत, सो नाटक ते बंद करावं लागलं. भंशाली प्रोडक्शनचं होतं. पण त्याच्यानंतर प्रकाश बुद्धिसागरमुळे मग ब्रह्मचारी घेतलं, ज्याच्यात वर्षा उसगावकर, प्रशांत दामले, मी आणि चेतन दळवी अशी आमची टीम होती. मध्ये वटवट सावित्री केलं यांचं दिलीप प्रभावळकर बरोबर आणि मीना कुलकर्णी बरोबर, आणि भ्रमाचा भोपळा केलं. पण ब्रह्मचारी माझं 187 प्रयोग केले. सुयोगचं प्रोडक्शन होतं, म्हणजे सुधीर भटांचं. त्याच दरम्यान दीपक करंजीकरांची भेट झाली, प्रेम जमलं आणि मग 1987 मध्ये आम्ही लग्न केलं.
पण 1987 मध्ये माझी चांगली चाललेली करिअर होती. म्हणजे सगळ्यांना एकदम आश्चर्य वाटतं की अरे मुंबई सोडून नाशिक काय, अरे तुझं आता नाव होतंय, म्हणजे चांगले चांगले बॅनर्स आहे. पण संसार की करिअर ह्याच्यात मी त्यावेळी संसार निवडला आणि मी सगळं माझं सोडून मी नाशिकला शिफ्ट झाले. तेव्हाचं नाशिक 87चं म्हणजे सगळे असे सुशेगात, अगदी 10 वाजता जरी दुकान गेलं तरी तो असं फडकं मारत असायचं, हा काय पाहिजे ताई. बापरे. आणि मला मुंबईची सवय होती त्यामुळे. पण मी नंतर नाशिकमध्ये चांगली रुळले. मी 10 वर्ष सकाळ पेपरमध्ये काम करत होते, बरोबर. मार्केटिंग. मुळातच बोलका स्वभाव होता आणि माझं बीकॉम ऍडव्हर्टायझिंगमध्येच मी केलं होतं. सो सकाळमध्ये मी तो जॉब घेतला, 10 वर्ष केलं. त्याच्यानंतर दीपकच्या ऑफिसच्या ह्याच्यासाठी आम्ही अमेरिकेला गेलो, मी आणि मुलं. मग तिथे 8-10 वर्ष राहिलो आणि परत आले. ह्या सगळ्या गडबडीत 23 वर्ष गेली. पण आम्ही अमेरिकेत जेव्हा होतो तेव्हा हे सगळे आपले नाटकवाले, म्हणजे सुधीरचा ग्रुप काय, मंगेश कदम, मोहन जोशी, संजय मोने, सगळेच तिकडे यायचे आणि मग आमच्याकडे यायचे. तेव्हा मी जॉब करत नव्हते, त्यामुळे गाडीतून कुणाला घेऊन जायचं की माझा राजू गाईड व्हायचा. मग सगळ्यांना हे ठिकाण दाखव, सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन असं मी करत होते आणि आवडायचं मला. कारण आपली लोक त्यांच्याबरोबर टाइमपास करायला मिळणं हे एक असतं ना कुठेतरी नाटकातल्या लोकांबरोबर. पण त्यामुळे मी कॉन्टॅक्टमध्ये होते. मी जेव्हा परत आले तेव्हा मला मंगेश कदमनी विचारलं की एक नाटक करतोय आपण प्रोफेशनलला, तर तू करशील का? आता तू म्हणजे मोकळी आहेस तशी, भारतात पण आली आहेस, मुलं मोठी झाली, जबाबदारी. तर मी हो म्हटलं, लगेच का नाही. आणि तसं मला त्या एका वळणावर हे नाटक मिळालं. बरं. तर ते 23 वर्षानंतर आलेलं पहिलं व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक होतं. मग त्या नाटकातून दुसरं नाटक असं करत करत सिरियल्स मिळायला लागल्या आणि मग मी इंडियात स्थिरावले. पण त्याचा मधला जो गॅप आहे तो 23 वर्षाचा आहे. खूप मोठा गॅप आणि तो खूप तुम्ही इझिली भरून काढला. म्हणजे मी म्हणते की ते 23 वर्षांचा गॅप हा तुम्ही तुमच्या कामाला तर एवढासा करून टाकला, एवढा मोठा गॅप. कारण की आठवतात आधीच्या विद्याताई आणि आत्ताच्या विद्याताई, असं वाटलंच नाही कुठे की विद्याताई थांबल्या आहेत, बिलकुलच वाटलेलं नाहीये. थांबले नव्हतेच मी. कारण कसं, आम्ही जरी अमेरिकेत होतो तरी आपलं एक कसं असतं की समविचारी किंवा सेम आवड असणारी लोक आपण एकत्र ग्रुप होतो. तसं आमचं तिकडे पण बरेच नाटकाचे ग्रुप होते. कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन म्हणून कला म्हणून संस्था आहे कॅलिफोर्नियाला, बे एरियात, तिथे आम्ही होतोच. मग त्याच्यातर्फे बऱ्याच एकांकिका, शॉर्ट फिल्म्स असं करत होतो. त्यामुळे नाटकाशी संबंध होता माझा, फक्त व्यावसायिकरित्या मी काही करू शकत नव्हते तिथे असल्यामुळे. मग बिकॉज ऑफ म्हणजे ह्या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींमुळे मी परत आल्यावर मला मिळालं आणि टचवूड चांगलं झालं. येस. तर आजपर्यंत आलेल्या सगळ्यात मोठ्या आव्हानाला तुम्ही कसे समोर गेलात? तू करिअर बद्दल म्हणते? करिअर बद्दल कुठलंही, म्हणजे तुमच्या आयुष्यात मोठं आव्हान आलंय आणि तुम्हाला आता त्याला फेस करायचंय. तसं मला आता पटकन आठवत नाही की असं काय झालं होतं म्हणजे करिअर वाईज. पण आता जोगवा चित्रपट जे आहे तो मी असाच 23 वर्षानंतर आले आणि मला कळलं होतं की स्मिता तांबे मला म्हणाली की एका कुठल्या तरी मी नाटकाला भेटलो होतो की ताई तू परत आलीस का इंडियात? म्हटलं हो. म्हटलं काय ग बाकी राजीव काय करतो? राजीव पाटील. तो म्हणे अगं तो एक फिल्म करतोय आता, तू जाऊन भेट त्याला. मी, कारण राजीव आधी माझ्या ओळखीचा होता, राजू पाटील माहिती ना नाशिकचा, त्याच्यावर नाटक पण केलं होतं. तो तेव्हा खूप लहान होता पण त्याला मी माहिती होते, विद्याताई माहिती होती. मग मी जस्ट आपले गेले तर तो म्हणाला अरे वा तू आलीस परत? म्हटलं हो मी आता इंडियात आली. आणि मग काय इच्छा? म्हटलं मला करायचं आहे आता परत सुरू. पण एक काम कर, त्या दिवशी मुक्ता त्याच्याकडे रिडिंगला आली होती आणि मुक्ता बसली होती तिकडे रिडिंग, आणि त्याची ओळख होती कारण ती पण अमेरिकेत येऊन गेली होती. तर मला राजू म्हणाला तू जस्ट तिच्या शेजारी बस. मी बसले. आम्हाला अशी बघ प्रोफाईल ठरलं, तिच्या आईचा रोल तू करायचा आहे जोगवा. मला एकदम तेव्हा टेन्शन आलं होतं. म्हटलं बापरे आपण एक तर 23 वर्षांनी करणार, बरं त्याच्यात मुक्ता, विनय आपटे, उपेंद्र लिमये, म्हणजे सगळेच असे मान्यवर लोक होते ना, त्यामुळे आणि एकदम डायरेक्ट तिच्या आईचा रोल. मग त्यांनी मला 2 कादंबऱ्या दिल्या, एक दर्शन आणि भंडार बुक, त्या वाच आणि मग त्यातली जी बायजाचा रोल आहे तिच्या आईचा तो तू कर. तेव्हा मला ते खरं आव्हान त्या क्षणी वाटलं होतं. एक तर मी फिल्म केली नव्हती एवढी अशी इतक्या वर्षांनी, फीचर फिल्म. तेव्हा ते निभावलं. त्या चित्रपटाला सुद्धा माहिती असेल 60 पुरस्कार मिळाले ऑलमोस्ट आतापर्यंत. सो ते एक आव्हान होतं. म्हणजे मला खरंच टेन्शन आलं होतं तेव्हा की मी कशी काय या सगळ्यांच्या बरोबर इतक्या वर्षाने. पण समहाऊ आपलं असतं ना एक जिद्द. तुला पाहते रे मध्ये तुम्ही आई साहेबांची जेव्हा भूमिका केली तेव्हा ते
ते आव्हान कसं होतं, तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? फारच छान. म्हणजे त्या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, प्रचंड प्रेम केलं. आणि ती भूमिका पण माझ्याकडे अक्षरशः योगायोगाने आली. काय झालं, मी गोठ नावाची सिरियल करत होते तेव्हा, ती होती स्टारला. आणि याचा फोन आला मला एक टीपीचा की विद्याताई कुठे आहेत. तर मी ऍक्च्युअली पार्ल्याहून बोरिवलीला लोकल ट्रेननी चालले होते. मी म्हंटल, तो म्हणे एक काम आहे. म्हटलं काय? तर म्हणे असं तुला पाहतरी सिरियल सुरू झाली होती, त्यात आई साहेबांचा म्हणजे सुबोध भावेच्या आईचा रोल आहे, तर कराल का? म्हटलं अरे माझी ऑलरेडी सिरियल चालू आहे. म्हणजे कुठली गोठ? आणि गोठ बंद होती, त्यांनीच मला माहिती दिली. म्हटलं बरं. मी म्हटलं बरं, मी तुला सांगते, मी आता जस्ट लोकलमध्ये मी एका ठिकाणी पोहोचले की तुला फोन करते. मीनवाईल मला रेश्मा शिंदे भेटली आपली सिरियलवर. माहितीये. ती दुसऱ्या याच्यावर चढली ना, आम्ही मिळूनच जाणार होतो. तर मी तिला म्हटलं असा असा फोन आला. विद्याताई लगेच घे घे घे, कारण तिची अभिज्ञा भावे त्याच्यात होती. तू बघत नाही? म्हटलं तेव्हा मी बघत नव्हते ती सिरियल, म्हणजे समहाव आय डोंट नो. पण म्हणे तू घे, छान घेच घे. मला खूप पाठी लागली. मग आम्ही उतरलो एका ठिकाणी जिथे जायचं होतं तिकडे, आणि तिथून त्याला फोन केला. म्हटलं कधीपासून शूट आहे? तर म्हणजे उद्या तुम्हाला लुक टेस्टला यायचंय. तुला माहिती आहे आपल्याकडे असं 11th वरलाच असतं. हो अगदी. मी म्हटलं ठीक आहे. मग मी गेले. अपर्णा केतकर प्रोड्युसर होती. मग माझी लुक टेस्ट वगैरे झाली आणि मग ती भूमिका मला मिळाली. आणि तेव्हा मला आपली कॉस्ट्युम डिझायनर शाल्मली, तिने खूप छान पद्धतीने मला तो एक एलिगंट लुक दिला. त्या साड्या, ती ज्वेलरी. त्यामुळे मला जेव्हा मी कुठे कार्यक्रमाला गेले की सगळे आईसाहेब आईसाहेब. अहो तुमच्यासारखंच मी माझ्या मुलाच्या लग्नात ड्रेसिंग केलं होतं. इव्हन ती गळ्यातली माळ वगैरे त्या ज्वेलर्स शॉपमध्ये मला मैत्रिणीने फोन करून म्हटलं, ही बघ म्हणे त्या आईसाहेबांची माळ म्हण विकतात. म्हटलं बापरे, म्हणजे खरंच खूप प्रेम तुला पाहतरी नाही दिलं. आणि छान वाटतं त्यामुळे. तुमचं हे अभिनय क्षेत्रातलं जे काय आहे, म्हणजे तुमचा अभिनयाचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात अजून कुठे केलाय का? खूप वेळा करते. जसं की घरी होतोच, मुलांसमोर होतो. जोक जाऊ दे, पण अभिनयाचा उपयोग होतो म्हणजे अगदी आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा होतो. कधी कधी ड्रायव्हिंग करताना होतो. समहाऊ आपण खाच खाली करून सांगतो की सॉरी मॅडम स्पीडिंग वगैरे, म्हणतो सॉरी मला जायचंय, शूट आहे. त्यामुळे ओके कुठला, अरे आईसाहेब आहेत का, बरं हळू चालवा गाडी मॅडम, किंवा सिग्नल असा वापर केला जातो. म्हणजे असं सेलिब्रिटी म्हणत किंवा थोडासा अभिनय करून सर. पण असा कुणाला फसवण्यासाठी किंवा माझा फायदा करण्यासाठी कधीच नाही केला. करायची वेळ नाही आली. तुमच्या आवडत्या सहकलाकाराबद्दल एक अविस्मरणीय आठवण सांगा. सहकलाकार तर खूप आहेत, प्रश्नच नाही. रमेश भाटकरांचंच सांगते. त्यांच्याबरोबर मी नाटक करत होते आधी, प्रेमाच्या गावा जावे. त्याच्यात दीपक पण होता, आम्ही सगळेच होतो. आम्ही खूप दौरे वगैरे केले. तेव्हाच ते मला एक माझं वाक्य होतं, त्याला खूप दाद द्यायचं, तुझं हे वाक्य इतकं मस्त बोलतेस ना तू. म्हटलं ओके थँक्यू. नंतर मग तू तिथे मी नावाची जी सिरियल होती त्याच्यात मी मृणाल दुसानीसची आई आणि ते वडील अशी आमची पेर होते. सिरियल सुरू झालं आणि अगदी 4-5वाच दिवस होता आमचा सिरियलचा, आणि आमच्या दोघांचं सीन लागलं. रात्रीचा नाईट, ती माहितीये तुला ती स्टोरी कशी, ती त्या मुलाच्या बरोबर करते आणि बाबांना खूप राग येत असतो वगैरे. तर तो अस्वस्थ असतो, तो झोपलेला असतो, मी झोपलेले असतो. तो उठतो, पाणी पितो आणि तांब्याचं भांड असं असतं ते असं पडतं. मला जाग येते, तर मी उठून बसले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की अहो काय झालं. तर मी उठल्या जसं आपण झोपेतून उठलं जसा आवाज लावतो तसं आवाज लावतो, अहो काय झालं असं करत, म्हणजे बेसमधला. बाकी माझा आवाज चालू आहे पण बेसमधला जो बेसमध्ये शॉट संपला आणि मला वा काय जागा घेतली असतो, आय स्वेअर. म्हणजे मला तेव्हा त्याचं इतकं पटकन. नंतर रात्री फोन करून दीपाला सांगतो, अरे तुझी बायको सॉलिड आहे काय, म्हणे मला असं लक्षात नाही आलं ही अशीच पण जागा घेऊ शकेल. सो माझ्याकडे पण रमेश सरांची इतकी छान आठवण आहे. जेव्हा आम्ही षडयंत्र नावाचं नाटक करत होतो, म्हणजे ते समोरच्या अभिनयाला पण किती अप्रिशिएट करायचे ह्याचा एक अनुभव, की ते स्टेजवर वाक्य विसरले. आणि षडयंत्रामध्ये ती लीना नावाचं जे कॅरेक्टर दाखवलं ते मी करत होते. अख्खं नाटक लीनावर फिरतं, तिच्या 3च एंट्री दाखवल्यात पण अख्खं नाटक लीनावर फिरतं. तर ते जेव्हा पोलीस चौकशीला येतात, लीनाला विचारतात की काय गडबड आहे, तू इथे लायब्ररीत कशासाठी आली होती, मग तू पुस्तकं आधीच घेऊन गेली होती, जे काय ते प्रश्न होते ते वाक्य विसरले. मी त्यांना परत फिरवून त्या वाक्यावर आणलं. त्याच्यानंतर ते मला, तू मला जे काय फिरवून फुटेज घेतलेलं आहेस ते नेहमी चिडवायचंय.
आणि माझं कॉस्ट्युम होतं असं, पॅन्ट दिली होती मला जीन्सची आणि तिला असं स्ट्राईप होतं, अशी फाडलेली होती, अशी कट मारलेलं होतं. Yeah. तर मला असं विंग्यातून चिडवायचं, पट्टेरी वाघ असं करून. तर इतके गोड होते ना रमेश सर. खूप छान अनुभव माझा आमचे चांगले फॅमिली फ्रेंड होते. येस. इव्हन त्यांचे मिसेस सुद्धा मृदुलाताई. मराठी रंगभूमी आणि चित्रपट मालिका इंडस्ट्री महिलांसाठी जी आज संधी आहेत किंवा महिलांना आता होणारे त्रास आहेत, त्याच्यामध्ये काही बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतंय का, किंवा बदल झालेले आहेत? बदल व्हावेत असं वाटतंय. काही प्रमाणात झाले पण आहेत. नाटकाचं तुला माहिती की सगळ्यात वाईट अनुभव असतो तो वॉशरूमचा. खरं म्हणजे तुम्ही गावात कुठेही प्रयोग करायला जर गेलात, इव्हन आपल्या नाशिकला सुद्धा, का आपण मेंटेन करू शकत नाही? आता मी इतकी वर्ष अमेरिकेत राहिले, तिकडे बायकांना वॉशरूमचा हा प्रश्नच येत नाही. पण इथे म्हणजे कुठल्याही गावात तुम्हाला धड नीट वॉशरूम नसते, कुठे जायचं म्हटलं की प्रॉब्लेम होतो. आणि हा किती वर्षोनवर्ष आपण किती वेळा जरी सांगितलं, कुठलीही महानगरपालिका असो, तो प्रश्न सुटत नाही. तो तसाच आहे आणि तो मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठे आता प्रयोग लागला की अरे बापरे, मनमाडलाय, मग थिएटर, आणि थिएटरपेक्षा ते वॉशरूम हा एक मेजर बायकांना प्रॉब्लेम आहे. आणि इव्हन शूटिंगच्या वेळेला, आता व्हॅनिटी वगैरे असतात, पण जोगवाच्या वेळेला आम्ही गडगड संगीला प्रयोग करत होतो, आम्ही शूटिंग करत होतो. तर तिकडच्या त्या बायका आहेत ना, त्यांच्या घरात बाथरूमच नव्हता तेव्हा. 2009ची गोष्ट सांगते. बापरे. आणि त्या बायका तेव्हा म्हणजे त्या गावातल्या बायका बाहेर, म्हणजे आम्हाला शूटिंग करतो म्हणजे आम्हाला पण कंपल्सरी बाहेर. हो. म्हणजे तो एक ब्रेक झाला, उगाच सगळे चालले आपल्या, आणि मग ते चांगलं नाही वाटत ना, असं की सगळ्यांना ते युनिटला कळतं की सगळे चालले वॉशरूमला. त्यामुळे ते त्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच लक्ष त्याच्यावर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आहेत खूप भूमिका हल्ली तर आहेत आपल्याकडे, त्यामुळे बायकांनी या फील्डमध्ये यावं की नाही, मी तर म्हणेन नक्की यावं. तुमच्याकडे जर कला असेल, अभिनय असेल, तर तुम्ही नक्की या क्षेत्रात या. तुम्हाला खूप खूप मोठा वाव आहे. आणि आता तर OTT येण्याच्यामुळे तर प्रचंड काम वाढलेलं आहे. फक्त इथे एकच आहे, तुमचा सिक्का खरा असेल तर तुम्ही चालणार, नाहीतर मग 1-2 याच्यात बाय 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 होतं. बरोबर आहे, अगदीच. आणि तो चालवणं पण तुमच्या हातात असतं की तुम्हाला कसं तुमचं शिक्का टाकायचा. येस. स्टेजवर किंवा ह्याच्यात काही काही बायकांच्या बाबतीत विचित्र घटना घडतात, पण माझा असा अनुभव आहे की हे सगळं तुमच्यावर, ते बाईवर जास्त अवलंबून असतं. खरंच. हाऊ यू बिहेव ऑन सेट किंवा कुठेही, त्याच्याप्रमाणे तुमचं कॅरेक्टर काय हे समोरचा लगेच गेस करतो. तुम्ही जर लूज वागलात तर समोरच्याला चान्स मिळतो. त्यामुळे तुम्ही बाई ठाम असणं अत्यंत आवश्यक आहे. स्ट्रिक्ट असायला पाहिजे आपल्या भूमिकेबद्दल, की नाही एक सर्कल तुम्ही आखून घेतलंच पाहिजे, तरच तुम्ही या क्षेत्रात नावा रुपायला याल, किंवा तुमच्याकडे ऍटलिस्ट आदराने बघतील की हा आदबीनं वागा. प्लीज. येस. तुमचा आवडता अभिनय अंदाज? अभिनय अंदाज म्हणजे काय म्हणायचं तुला? की तुम्हाला कुठले जास्त अभिनयात म्हणजे आवडतं? म्हणजे ट्रेडिशनल ह्याच्यातला की तुमचं आधीचं जे होतं एकदम कॉलेजमधले चुलबुली टाईप? हा, मला ऍक्च्युअली आता सांगायचं, मला कॉमेडी जास्त आवडतं. ते करायला खरंच अवघड आहे. पण कधी कधी काय होतं की आता सिरियलमध्ये सुद्धा, की माझा जो सिरियस रोल असेल, पण त्यांना कळलं की अरे ह्या हे चांगलं करू शकतात, की पुढचे सीन त्या पद्धतीने लिहून येतात, आणि मग ते मला आवडतं. मी एन्जॉय करते कॉमेडी असलं तर. रडायला फारसं आवडत नाही, पण मी सोशिक आई आणि अशाच भूमिका जास्त केल्यामुळे बऱ्याच वेळा रडणंच वाटायला येतं. पण मला हॅपी गो लकी पण आवडतं. ओके. रंगभूमी की छोटा पडदा? रंगभूमी. आवडतं ठिकाण विलेपार्ले की नाशिक? विलेपार्ले. भारत की अमेरिका? भारत. तुमचा आवडता कम्फर्ट कॉस्ट्युम? साडी. ओके. आपला दीपक सरांचा विषय झालाच मगाशी. दीपक सर आणि तुम्ही सेम इंडस्ट्री मधले आहात. घरी असं होतं का की तुमचा एखादा एक असा कॉमन विषय आहे की त्याच्यावर तुम्ही तासन तास दोघं गप्पा मारू शकतात? आपल्या इंडस्ट्रीबद्दल तर होतच, पण दीपक सरांचं वाचन तुला माहिती आहे. हो, अतिशय. त्यामुळे कधी कधी आमचं असं पण होतं की तो इतका बोलत असतो की मी फक्त ऐकण्याची भूमिका करते, कारण त्याचं वाचन आणि लेक्चर्स वगैरे देत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की मी जास्त इंटरप्ट करत नाही, तो जास्त बोलत असतो. पण जेव्हा नाटक, सिनेमा किंवा सिरियल बद्दल येतं तेव्हा आमचं जास्त ट्युनिंग आहे. आणि आम्ही 2-3 प्रोजेक्ट्स अशी एकत्र पण केलेली आहेत, नवरा बायको म्हणून. एक कस्तुरी नावाची सिरियल करत होतो आम्ही,
मला वाटतं कलर्सला होती ती. त्याच्यात आम्ही नवरा बायकोचाच रोल करत होतो. मग तिथे सेटवर आमचं खूप वेळा व्हायचं की अरे तू हे असं घेऊ नकोस वाक्य, किंवा हा हे कॅरेक्टर तसं, तर तो मला सांगायचा की तू आता एवढं चिडून घ्यायची काहीच कारण नाही, पाठचं आठव काय झालंय ते, आणि आता तुला ते ग्राफ आहे त्या भूमिकेला. सो आमचं त्याच्यावर डिस्कशन होतं. अरे वा. म्हणजे इथे तू चुकते असे असं आणि असं हो. करून बघ, म्हणजे एकमेकांना Yes. कॉम्प्लिमेंट पण देत होते तुम्ही. हो. छान, व्हेरी नाईस. तुम्हाला असं वाटतं लग्नानंतर खूप चेंजेस झाले तुमच्या करिअरमध्ये? करिअरमध्ये म्हणजे मी सोडलंच होतं करिअर, संसार स्वीकारला होता आणि परत आता आले, त्यामुळे आता मी परत मूळ पदावर आली. त्याच्या बाबतीत मला माझ्या नवऱ्याचं नाव घ्यावंसं वाटलं. काय झालं, आम्ही अमेरिकेत होतो तुला म्हटलं, आणि मी परत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला सुधीर भटांचाच फोन आला. मी मुलांना घेऊन पुढे आले होते, दीपक अमेरिकेत असतो, आणि तेव्हा कबड्डी कबड्डी नावाचं नाटक चालू होतं. कबड्डी कबड्डीचं मुक्ता, विनय आपटे आणि सगळी टीम होती. तर मला सुधीरचा फोन आला की तू कुठे आता, इंडियात आहेस का? म्हटलं हो. तुझ्याकडे व्हिसा आहे ना? म्हटलं हो, H4 आहे, कारण दीपक तिकडे होता. तर म्हणे अगं असं असा प्रॉब्लेम झालाय, आपलं नाटक चाललंय, 8 प्रयोग अमेरिकेत आहेत, पण आशा शेलार, विनय आपटे आणि सुजाता देशमुख या तिघांचे व्हिसा झाले नाहीत, त्यांचे रिजेक्ट झालेत. म्हटलं कधी आहे? तर म्हणे 8-15 दिवसांनी आपण जायचा, तर तू तो आशा शेलारचा रोल कर, काकीचा. म्हटलं अरे मी तर नाटक पण बघितलं, मी जस्ट आले ते अमेरिकेहून. नाही नाही, ते काय तुला दाखवतो, तो काय प्रॉब्लेम, तू करशील का आधी, अमेरिकेत परत जाशील का प्रयोगापुरती? म्हटलं मला 5 मिनिटं दे, मला दीपकला फोन करायला लागेल. की त्यांनी मला काहीतरी संध्याकाळी 7:30-8ला फोन केला होता. मी कॅलिफोर्नियात दीपकला फोन केला, तो होता घरी. म्हटलं अरे असं असं ऑफर आहे की ते म्हणतात की 8 प्रयोग अमेरिकेतले तू कर ॲज अ रिप्लेसमेंट, कारण त्यांचा व्हिसा झाले नाही, माझ्याकडे व्हिसा आहे. सरळ गणित आहे तेवढं, म्हणजे इतक्या वर्षानंतर, 23 वर्षानंतर मधलंच आहे. त्यांनी तत्क्षणी सांगितलं ताबडतोब घे, तो रोल तुला मिळतो तो लगेच घे, आणि त्यांच्याबरोबर ये अमेरिकेला, सगळे प्रयोग कर, नंतर पाहिजे आणखीन थोडे दिवस राहा माझ्याकडे, मग जा. मुलं तिथे मोठी होती, आई होती माझी तेव्हा. मग मी परत फोन केला त्याला, म्हटलं की हो मी करायला तयार आहे. मग तिकडे सगळे मला आवाज टाळ्या ऐकू आला, ते त्याच्या ह्याच्यात होते, शिवाजी मंदिरच्या ऑफिसमध्ये. आणि मला वाटतं संजय मोने त्याला हा ऑप्शन सांगितलं की विद्या चितळेला विचार, म्हणजे विद्या करंजीकरला, की ती करू शकते हा रोल आणि तिच्याकडे विजाचा प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला ठीक आहे, आता उद्या 11 वाजता बोरिवलीला एक प्रयोग आहे, एकच, त्याच्यानंतर आपण जातोच आहे, नाही. म्हटलं बापरे. तर म्हणे उद्या सकाळी तो आहे. तेव्हा रात्री ते सगळं होऊन आमचं 11 वाजले होते रात्रीचे. मी म्हटलं काय करायचं, म्हटलं जाऊया. मी 11:30ला वोल्वो पकडली, पहाटे 4:30ला पार्ल्याला पोहोचले, घरी गेले, आईला सांगितलं असं असं आहे. 10:30ला बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरेमध्ये पोहोचले. सगळे मला हुश आली बाबा, ही बघायला तरी मिळेल. मग तो प्रयोग बघितला. मग मंगेश कदमनी मला सीडी दिली, ऑडिओ सीडी, कारण त्याच्यात कसं होतं, ती एक लहेजा वेगळा होता ना, म्हणजे थोडा मालवणी होता. मुवमेंट्स बघितल्या होत्या अशा करायची. सीडी घेतली, मी पाठांतर वगैरे केलं. तुम्हाला की आपण आता साहित्याला प्रयोग, तुझ्या रिहर्सल्स घेऊया. मग आम्ही साहित्याला रिहर्सल्स सुरुवात केली त्यांच्यात. पण तिथे पण काय सगळे आर्टिस्ट नसायचेच ना, ते प्रत्येक जण बिझी होते. माझ्याकडून तो बसवून घेत होता. परत 3 दिवसांनी मला हा आला, सुधीर भट म्हणजे विद्या एक आहे की आम्ही ना परत एकदा अप्लाय केलंय ह्याच तिघांसाठी, जरी ह्यांचे विजे झाले तर तुझा आम्ही त्यांना घेऊन जाऊ. म्हटलं ठीक आहे, मी फक्त माझं नाटक तयार झालं असं मी पॉझिटिव्ह होते. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यांनी परत विजा केला आणि परत रिजेक्ट झाला. त्यामुळे तेव्हा फायनल झालं की आता मीच प्रयोग करते, त्याच्यासाठी सगळे आर्टिस्ट पाहिजेत जे तेव्हा अवेलेबल नव्हते. आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला फ्लाय करायचं होतं डायरेक्ट न्यूयॉर्कला, मुंबई एअर इंडियाची फ्लाईट होती. म्हणजे मग आता तो तर लगेच गाडी घे, रात्री नाशिकला आले, सगळं सामान पॅक केलं, डायरेक्ट एअरपोर्टला गेले. आम्ही सगळे कलाकार एका वेळी फक्त एअरपोर्टवर भेटलो आणि मग त्यात 14 तासात आम्ही सगळ्यांबरोबर रिहर्सल केली. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन प्रयोग केला फिलाडेल्फियाचा, आणि लोकांना कळलंही नाही की मी रिप्लेसमेंट होते म्हणून. बापरे. त्यामुळे सुधीर आणि सगळेच एवढे खुश झाले की दॅट वॉज अ चॅलेंज, इतक्या वर्षांनी करणं, आणि त्याचं रिप्लेसमेंट का होईना पण एका दिवसात उभं राहायला लागलं ना, कारण पाठांतर झालं होतं माझं, पण मुवमेंट्स वगैरे सगळंच, आणि ती खरी रिहर्सल त्या 14 तासात केली होती आम्ही. तर सरांना मानलं पाहिजे की त्यांनी अगदी क्षणात. आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं की, अजूनही सांगतो की विद्या माझ्यासाठी तेव्हा प्रोफेशनलला तिचं एवढं चांगलं नाव असताना सगळं सोडून ती नाशिकला आली. आता मला असं वाटतं की तिने परत इथे इंडियातून परत जॉईन करावा. क्या बात आहे, सगळ्यात मोठा वाटा होता सरांचा. येस. तुम्ही दोघंही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा काम करतात, तुम्ही आणि दीपक सर,
तर इंडस्ट्री आणि कुटुंब याचा समतोल कसा राखतात तुम्ही दोघंही? खरं सांगायचं तर आता आम्ही दोघंही ह्या एजला आहोत की मुलांच्या जबाबदाऱ्या नाहीयेत. मला आता 2 नातवंड आहेत. सो तसं आणि ते बाहेरच्या देशात, मी अमेरिकेत असल्यामुळे आम्हाला रोजच्या रोज डे टू डे लाईफमध्ये मला काही सांभाळावं किंवा असं नाही. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तर तशी नाहीये. आणि आम्ही दोघंही ना एकमेकांना खूप स्पेस देतो. कधीच आम्ही असं शंकर पार्वती सारखं प्रत्येक ठिकाणी मी किंवा तो असं नसतं. त्याचे ज्याची लेक्चर्स, त्याचं काय जे प्लॅनिंग असेल महिन्याचं, ही लेक्चर्स, आणखी कुठलं फिल्मचं शूटिंग किंवा वेब सिरीज किंवा लिखाण, हे सगळं तो त्याचं प्लॅनिंग करतो. मला जशी एखादी सिरियल आली तर मी माझ्याप्रमाणे प्लॅनिंग करते. आणि आम्ही दोघांना काही सजेस्ट एकमेकांना करत नाही की तू हे कर आणि असं. कधीतरी असं होतं की अरे खूप दिवसात आपण भेटलोच नाही, भेटूया. सध्या आमचं असंच आहे, कारण माझं नाशिकला शूट चालू आहे आणि त्याचं मुंबईत काम आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळेच असतो. पण आता काहीतरी कारण असलं तर मग आता कालच आमच्या कॉलेजचा एक कार्यक्रम होता म्हणून मी मुंबईला गेले होते. मग तेव्हा मग त्याचं आता इथे लेक्चर आहे ना, मग तो येतो. तर असं आम्ही एकमेकांना स्पेस देत आम्ही आमचा समतोल राखतो असं मी म्हणेन. असं होतं का कधी की खूप दिवस झाले आणि सरांचा अचानक फोन आलाय, मला तुझ्याचं हे खायचंय, मी घरी येतोय बस? नाही, आता त्याचं तसं थोडंसं होतंय. म्हणजे खायचं म्हणण्यापेक्षा कसं मी असले किंवा जेवणाचे हाल होत नाही. आता मग ते थोडंसं बाईच्या वरती अवलंबून, आणि मग काही काही पद्धत आपलीच बरी वाटते. त्यामुळे तो कधी कधी मिस करतो. मग आता मी गेले की मग 2-3 काहीतरी भाज्या करून ठेव, असं करून ठेव फ्रीजमध्ये. मग तो त्या बाईकडून भाकरी असं चालतं. पण हा, आणि ऍक्च्युअली खरं सांगायचं तर दीपक सर स्वतः चांगले कुक आहेत. वा. त्यामुळे तो इकडच्या खानदेशी भाज्या छान करतो आणि त्याला तशा आवडतात. सो होत आहे मॅनेज सध्या तरी. ग्रेट. अभिनय क्षेत्रात असताना नातेसंबंध पण जपणं असं आव्हानात्मक वाटतं तुम्हाला? काही काही बाबतीत आहे. म्हणजे एक तर सगळ्या फंक्शन्सना आपल्याला जाता येत नाही. म्हणजे लोकांच्या अपेक्षा असतातच की तुम्ही आला नाही किंवा आहे. मग त्यांना थोडंसं न दुखवता आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा जाणं. तर माझे बरेच नातेवाईक मुंबईत आहेत, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही नाही जाऊ शकत. काही असतं, लग्न, डोहाळे जेवण, बारसे, हा व्हॉट एव्हर. पण मग तरी सुद्धा मला जेव्हा जमेल तेव्हा, मग मला जेव्हा गॅप असेल तेव्हा त्यांना भेटणं, आणि त्याचं असं मी करते. आणि बाकीचे नातेसंबंध म्हणजे आता मुलं मोठी झाली आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचे आयुष्य आहे, त्यांना त्यांचं फ्रेंड सर्कल आहे. त्यामुळे त्यांना हवं तसं करू देणं असं माझं हे आहे की आम्ही काही कुणाला बंधन असं टाकत नाही की तुम्ही हेच करा तेच करा. तुमचं आयुष्य तुम्ही तुमचं जगा. जसं आम्ही सुद्धा एकमेकांना म्हणतो की तुला जसं हवं तसं तू कर, मला जसं हवं तसं मी करेन. बरोबर आहे. मुलांचा कसा सपोर्ट होता ताई तुमच्या दोघांच्याही करिअरमध्ये? ऍक्च्युअली आमची दोन्ही मुलं आमच्या क्षेत्रात नाहीत. हो. माझी मुलगी सायकोलॉजिस्ट आहे. ती आता CPS म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन सर्व्हिसेस मध्ये काम करते अमेरिकेत. मुलगा माझा IT मध्ये, डिजिटल मार्केटिंग मध्ये. पण मुलीला डान्सची, म्हणजे इकडच्या कीर्ती कला मंदिरमध्ये ती जात होती, रेखाताईकडे, रेखा नाडगौडाकडे. ती केलं असतं तर ती डान्सचं केलं असतं. आणि मुलगा माझा चांगलं लिहू शकतो, दीपक साहेब. बरं. तो त्याच्यात जम आहे. इव्हन बोलतो पण तो चांगलं. पण थोडंसं कसं झालंय की त्यावेळेच्या प्रमाणे मुलांना इंग्लिश मिडियमला टाकणं हे त्यावेळेचं होतं. पुढे आय डोंट नो, आता आपण मराठी विद्यालय करतो. पण माझी दोन्ही मुलं इंग्लिश मिडियम मध्ये असल्यामुळे त्यांचं मराठी वाचन आमचं जसं आहे तसं नाही. त्यामुळे ते नाटकात वगैरे काम करणं जरा कठीण आहे. त्यांच्या हौशीपुरतं महाराष्ट्र मंडळात करणं वेगळं तिकडच्या. बरोबर आहे. पण अदरवाईज इकडे करणं नाही. आणि दोघांना खरं सांगायचं इंटरेस्ट पण नाही. सो इट्स ओके. ग्रेट. सो कसं वाटलं तुम्हाला द माधुरी पॉडकास्ट शो मध्ये येऊन? व्हेरी नाईस. चांगलं कंडक्ट केलंस. थँक्यू. थँक्यू सो मच ताई. आवडले विषय घेतलेस ते बरं झालं. मला बोलायला पण मजा आली. थँक्यू. आणि प्रत्येक बाईचा सुंदरतेचं एक गुपित असतं, ते म्हणजे दागिना. तर अनुराधा आर्ट ज्वेलरी वाल्यांनी आपल्याला आज स्पॉन्सर केलं आहे तुमच्यासाठी एक छान दागिना. टेम्पल ज्वेलरी कम महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये आहे. तर मी तर तुम्हाला देऊ इच्छिते. अनुराधा आर्ट ज्वेलरी वाल्यांनी आपल्याला ताईंसाठी छान भेटवस्तू दिलेली आहे. आता आपण ताईंना ती वेअर करून बघूयात. अरे वा. आणि आम्ही तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ताईंना. वाव, वा, मस्त.
ती टेम्पल परस आहे का? हो, टेम्पल प्लस मराठमोळा काहीतरी दागिना, असं चंद्रकोर टाईप वाटतो आहे. पण घातलं ना? का नाही? छान कळते. वाटतंय, खूप सुंदर दिसतोय ताई हा. बापरे, मला परत एकदा आईसॅप झाल्यासारखं वाटतं. थँक्यू अनुराधा आर्ट गॅलरी. तर ताई ही जागा कशी वाटली तुम्हाला? खूपच छान आणि हॅपनिंग आहे. पेगासस म्हणजे धावणारा घोडा, कधीच न हरणारा. येस. आपल्याकडे अश्वमेघ आहे, तसा त्यांच्याकडचा तो ग्रीक मधला घोडा आहे आणि तो कायम जिंकतो. नावच खूप मला कॅची वाटलं. इनफॅक्ट आम्ही मैत्रिणी इथे 2-3दा आलेलो आहोत. अगदी आत्ताच रिसेंटली म्हणजे 14 फेब्रुवारीला आम्ही इथे येऊन आमचा गॅलेंटाईन साजरा केला होता. तेव्हा मला ही जागा आवडतेच. इकडचं फूडही खूप छान आहे. छान आहे. व्हेरी नाईस प्लेस. थँक्यू सो मच ताई. नमस्कार. आज माधुरी पॉडकास्ट शो मध्ये येऊन मला खूप मस्त आणि छान वाटलं. खूप आनंद झाला. तिच्याशी गप्पा मारता आल्या आणि ह्या कार्यक्रमासाठी खास अनुराधा आर्ट ज्वेलरी यांनी हा सुंदरसा नेकलेस मला प्रेझेंट दिलाय. टेम्पल ज्वेलरी कम महाराष्ट्रीयन असा मिक्स असा लुक आहे. खूप छान आहे. ग्रीन कलरचे छोटे छोटे खडे आहेत त्याच्यात आणि चंद्रकोरी आहेत. मला खूपच आवडलाय. थँक्यू सो मच. माधुरी पॉडकास्टला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझा व्हिडिओ नक्की बघा.